नमस्ते, मी ऋषाली पठारे. कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज पाऊस खूप चालू आहे आणि आज आहे संडे आणि आमच्या इथे लाईट गेलेली आहे आणि आज आम्ही चाललो आहोत देवीच्या दर्शनासाठी. दरवर्षी आपण जातो. चला मग बघूया आता आपण आज काय करत आहोत. आणि इथे कबीर ओलाची वाट बघत आहे कारण आज आमची गाडी सर्व्हिसिंगला गेलेली आहे आणि तो म्हणजे तयार झालेला आहे. फायनली आता आम्ही निघालो आहोत आणि माझा हिरो खूप गोड दिसत आहे. बघू इकडे. ओ कबीर, मी संभाजीनगरमध्ये असताना म्हणजे कॉलेजला आणि नवरात्रीमध्ये आमच्याकडे खूप मोठा जत्रा असते आणि 9 दिवस मी उपवास पकडायचे बिना चप्पलचे. पण आता जॉबमुळे आणि लग्न झालं आहे, आता नाही होत सगळ्या गोष्टी. पण आज देवीची ओटी भरण्यासाठी चालले आहे म्हणून आज बिना चप्पलची देवीची ओटी भरायला चाललो आहोत. चला मग बघूया आज आपण कुठे चाललो आहोत. आणि आता सध्या पाऊस थांबला आहे पण मुलांचं इथे फटाके वाढवणं चालू आहे. चला बघूया आपण कुठे चाललो आहोत. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आहोत. आपण आज चत्रशिंगी मातेच्या दर्शनासाठी आलो आहोत आणि आज माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि मी खास तिला पण आज सांगितलं की आपण आज दर्शनाला भेटत आहोत आणि ती पण इथे येत आहे. आज बर्थडे गर्लला काय गिफ्ट द्यायचं काही कळत नव्हतं पण एक फूल तिच्यासाठी कबीरने घेतलंय. शेवटी त्याची मावशी ना लाडाची आणि खरंच ते फूल पण खूप छान वाटत होतं आणि तुम्ही बघू शकता की ती किती हॅप्पी झाली तिला फूल दिल्यानंतर. फायनली आमचं दर्शन झालं आहे. दर्शन खूप छान झाले. आता मुलांना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही एका कॅफेमध्ये थांबलो होतो आणि आता ज्योतीचा बर्थडे असल्यामुळे ज्योतिकुंड पार्टी तर झालीच पाहिजे. खरंच खूप छान मस्त आमचं झालं आहे खाणं आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी. जय चत्रशिंगी माते की जय हो. थँक्यू सो मच. आणि खरंच आजचा दिवस खूप छान गेला आहे. मैत्रिणीचा बड्डे, तिला विश केलं, तिच्यासोबत छानशी भेट झाली आणि आपल्या पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण दर्शनाला आलो आणि देवीचं दर्शन इतकं छान झालं आहे की देवी खरंच आपल्यावर खूप प्रसन्न झालेली आहे. आणि सांगा मग तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला आहे. थँक्यू.